हे सुद्धा व्हेंटिलेटरवरती आहेत का, किंवा यांचा खेळ हा खल्लास झाला? काका 19 वरती आणि ठाकरे साहेब 36 वरती. ब्रँड फेल झाला, काकाची पिपाणी होऊन. जिल्हा परिषदेचा निकाल लागला. 12 जिल्हा परिषदेसाठी निवडणूक होती आणि तो निकाल लागताच काकाची तब्येत थोडी बिघडली आणि काकाला पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आला आहे. काका यातून लवकरच बाहेर येतील. काका म्हणजे मी पवार साहेबांविषयी बोलतोय. काका आतापर्यंत अशा संकटाला तोंड देत आलेले आहेत आणि यातून सुद्धा काका यशस्वी बाहेर पडतील. आपण यासाठी देवाकडे प्रार्थना करूया. हे सुरुवातीला सांगायचं कारण काय, जो व्हिडिओ केलाय त्या व्हिडिओचा आणि काकाच्या आरोग्याचा किंवा ते आजारी आहेत म्हणून आपण हा व्हिडिओ केला नाही. एक राजकीय बातमी, एक राजकारण म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय. याकडे काकांच्या आरोग्याशी कुठलाही ताळमेळ तुम्ही लावू नका. काका लवकर बरे व्हावे ही आमची सर्वांची इच्छा आहे. तर महाराष्ट्राचे लाडके दादा गेलेले आहेत, परत काही गोष्टी असतात त्या महाराष्ट्र हे झेलू शकणार नाही. मित्रांनो, सध्या ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवरती असतो, तसंच सध्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची हे सुद्धा व्हेंटिलेटरवरती आहेत का, किंवा यांचा खेळ हा खल्लास झाला? मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्याला आज या थोड्याशा विषयावरती बोलायचं आहे. मुद्दा आहे तो म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीचा. पण याच्या माध्यमातून यांचा खेळ सगळाच गंडला आहे. यांचा कार्यक्रम हा उद्ध्वस्त झाला आहे. आपल्याला याच विषयावर थोडी चर्चा करायची आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे साहेब, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष बोलले की दोघांची विचारसरणी ही भिन्न भिन्न होती, पण ती विचारसरणी हे एकमेकाला जुळवून घेऊन यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जुळवलं. आणि जुळवून मग लोकसभेला थोडंसं आलं होतं वरती, परत विधानसभेला परत काही बुडाले, महानगरपालिकेला त्याहून खाली, आता जिल्हा परिषदेला त्याहून खाली. एकूणच आता ह्या दोघांची अवस्था अगदी तशीच झाली आहे. तशी अवस्था एका अशक्त अशा पेशंटची होते. फक्त हाताला सलाईन आहे म्हणून ते जगूही देत नाही, ते मरूही देत नाही, अशी अवस्था या दोन्ही पक्षाची झालेली आहे. पक्ष म्हणजे मी त्या पक्षाविषयी बोलत नाही, ह्या राजकीय पक्षाविषयी ते भाष्य करत आहे. म्हणून बोललो तुम्हाला मी की काकांच्या पक्षाचा आणि साहेबांच्या पक्षाचा तिथं खेळ खल्लास झाला. आता 12 जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. या ठिकाणी NDA म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी दादांची, ह्या तिघालाही असं बहुसंख्य आणि असं बहुमत मिळालेलं आहे. आणि ह्या 12ही ठिकाणी याच युतीची सत्ता स्थापन होणार आहे. 8 जागी भाजप सत्ता स्थापन होईल, पण टोटली ह्या 12ही जिल्हा परिषदेवरती सत्ता स्थापन होणार आहे, ते म्हणजे एक हाती महायुतीचीच. आता यातून अनेक तुम्हाला अर्थ समोर काढता येतील. म्हणजे बघा की कुठल्या काळामध्ये कुणाची क्रेज असू शकते. काही काळापूर्वी आता जसं राष्ट्रवादी आणि उबाटा आहे असंच भाजप होतं, पण आता हे चक्र पूर्ण फिरलेत. हे चक्र सगळे फिरून या ठिकाणी तो झालाय, तो गेम आता त्यांचा होतोय. आता या 12 जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो झालंय असं की झेडपीमध्ये 8 जिल्हा परिषदला काकाच्या राष्ट्रवादीला भोपळा मिळालाय. म्हणजे 0-0 डबल शून्य त्यांना आहे. आणि लातूरला 1, संभाजीनगरला 1, पुण्याला 1 आणि सांगलीला 16, अशा एकूण 19 जागेवरती काकाची राष्ट्रवादी ही सध्या समाधानी आहे. आणि उबाटाचे म्हटलं तर 36 त्यांना जागा ह्या मिळालेल्या आहेत उद्धव ठाकरे गटाला. म्हणजे हे दोघंही मिळून जरी केले तरी एकाही
जिल्हा परिषदेवरती हे सत्ता स्थापन करू शकणार नाहीत. म्हणजे बघा, काय होता असं तू, काय झाला असं तू, बेट्या किती वाया गेला असं तू, अशी अवस्था होऊन बसली आहे. एकेकाळी महाराष्ट्राची मराठी अस्मिता म्हटलं की ती शिवसेना, ती वाघाचा पंजा, वाघाचा चेहरा समोर यायचा. आणि महाराष्ट्रामधील स्थानिक पक्ष असतील ते राष्ट्रवादी आणि शिवसेना. शिवसेना ही सत्तेमध्ये राहायची आणि राष्ट्रवादी विरोधात राहायची, किंवा राष्ट्रवादी सत्तेमध्ये राहायची, शिवसेना हे विरोधामध्ये राहायची. पण दोन्हीही पक्ष हे विरोधक सत्तेवरील, दोन्हीही पक्ष स्थानिक पक्ष हे महाराष्ट्रातीलच होते. आता झाले कुठं? फक्त ह्या सगळ्या गोष्टीला एक मित्रांनो वाक्यच नडलंय. ते वाक्य म्हणजे माननीय मामूचं, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचं. ते वाक्य होतं, एकतर तू तर राहशील किंवा मी तर राहीन. या वाक्यानंच हे सगळं राजकारण फिरवलंय, असं माझं वैयक्तिक मत आहे. देवभाऊ, जर तुम्ही राजकारण पूर्ण पाहिलं असाल, तुम्हाला एक गोष्ट समजून येते. देवभाऊ जे बोलतात ते करतात, आणि जे बोलत नाहीत ते तर जास्ती अजून एफर्ट लावून करतात. पुन्हा येईन, पुन्हा आले, 2-2 पक्ष सोबत घेऊन आले. दादा का आले याचा खुलासा दादांनी केलेला आहे. आपण त्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ आणणार आहोत. मग नेमकं झालं असं या ठिकाणी की उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि शरद पवार साहेबांची तुतारी, म्हणजे मशाल आणि तुतारी, तुतारीमध्ये पाणी गेले ते पिपाणी झाले, आणि जे मशालीचा आईस्क्रीम झालेला आहे, म्हणजे धगधगणार काहीच नाही आणि वाजणारही काहीच नाही. आणि जी काही हे निवडणूक असते जिल्हा परिषदेची, हे निवडणूक असते कार्यकर्त्यांची. ते तुम्हाला मी पहिलं वाक्य बोललो होतो की खेळ खल्लास, तुम्हाला आता समजून येईल. अहो, जिल्हा परिषद, महानगरपालिका ह्या निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, म्हणजेच त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते बेसवरच्या निवडणूक असतात. ह्या निवडणुका हे कार्यकर्त्यासाठी असतात. ज्या ठिकाणी 2019च्या वेळेस काकांनी भिजून सभा घेतल्या, पण त्याच जिल्ह्यामध्ये यांनीची ओपनिंग सुद्धा होत नाही, हे दुर्दैव आहे. मग ही जी काही कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असतील, मनपा असतील, या ठिकाणी ज्याप्रमाणे दादा शिंदेसाहेब आणि भाजप ग्राउंड पातळीला ज्या लोकांनी आपल्याला खांद्यावरती घेतले, त्या लोकांच्या खांद्यावर बसून त्यांना वाकुड्या न धावता त्या लोकांसाठी हे लोक मैदानामध्ये उतरले होते. म्हणून आज ही अवस्था महाराष्ट्रामध्ये ह्या महायुतीची आहे. 12 झडपीला 12 ठिकाणी हेच युती बसणार आहे. कारण याचं हे एक आहे, आणि कार्यकर्त्यासाठीच अजितदादा हे सभा घ्यायला जात होते, त्यावेळी त्यांचा तिथं अपघात झाला. म्हणजे तिन्ही पक्ष फक्त कार्यकर्त्यांना वर आणण्यासाठी ते आता लढत होते. मग या ठिकाणी भाजप आणि महायुतीनं भरभरून यश संपादन केलं. यामध्ये पक्षश्रेष्ठी तर आहेतच, पक्ष आहेच, त्याबरोबर कार्यकर्ते सुद्धा तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच आपल्या इच्छाशक्तीनं, आत्मविश्वासानं हे या निवडणुकीला सामोरे गेल्याचं फलित मिळालेलं आहे. पण जे काही तुतारीवाली आहेत, मशालीवाली आहेत, हे सगळेच वरून खालीपर्यंत सगळेच निराश. मग झालं काय? तुतारी हिची पिपाणी झाली आणि ह्या मशालीचा आईस्क्रीम कोण झाला. मशाल धगधगणार नाही आणि तुतारी हे वाजणार नाही, ही अशी अवस्था होऊन बसली. आणि या पक्षासारखंच तिथले कार्यकर्ते सुद्धा सध्या सगळेच हे व्हेंटिलेटरवरती आहेत. फक्त त्या वेळी ज्या प्रकारे पक्ष भूमिका मांडतं तसंच हे पक्षाची भूमिका पुढे आणतात. खरं काय खोटं काय काहीच बघायचं नाही, फक्त वाजवायला सांगितलंय, वाजवायचे कामं करायचं, फक्त एवढंच करतात. ही महाराष्ट्रामधली निवडणूक ही शेवटची होती. लोकसभा झाली, विधानसभा झाली, महानगरपालिका झाल्या, पंचायत समिती,
जिल्हा परिषद हे सगळं आटपून गेलं. आता येणारे 5 वर्ष असा कुठलाही कार्यक्रम नाही निवडणुकीचा. मग या 5 वर्षामध्ये ह्या लोकांचे पक्ष वाचतील का? तोपर्यंत हे पक्ष यांचे आयसीयूमध्ये राहतील का? हे पक्षाचा मला वाटतंय वैयक्तिक ह्या सगळ्या पक्षांचा आता खेळ खल्लास झाला आहे. काही असो पण काका दवाखान्यातनं लवकर बाहेर येऊत ही आमचीच प्रार्थना आहे. आणि आम्ही देवांना हे सांगतो काकाला अजून थोडंसं बाहेर आणून त्यांना अजून शक्ती द्या. कारण हे सगळे बाकीचे जे काही आहेत आयसीयूमधील पक्ष यांना बाहेर काढण्यामध्ये काकाला थोडीशी अजून ऊर्जा मिळेल. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. आणि ह्या दोन्हीही पक्षाचा खेळ सध्या खल्लास झाला आहे. काका 19 वरती आणि ठाकरे साहेब 36 वरती. ब्रँड फेल झाला, काकाची पिपाणी होऊन बसली. तुमचं मत नक्कीच व्यक्त करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.